टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अनेक वर्षापासून आमदार बनाच्या पहिलेपासूनच हजारो आमच्या माता बहिणी, सगळ्या महिला एक प्रेमाचं बंधन, एक आपुलकीचं बंधन, रक्षाबंधन या बंधनाच्या माध्यमातून हजारो महिला मला आज राखी बांधतात। चौथ्यांदा जो महिलांचा प्रचंड आशीर्वाद मला मिळाला, आई बहिणींचा मला जो आशीर्वाद मिळाला, चौथ्यांदा मी आमदार झालो। आज तुम्ही पाहू शकता की दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा प्रचंड बहिणी राखी बांधून मला आशीर्वाद देत आहे। आणि मला असं वाटते की युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामध्ये हा प्रोग्राम वर्षानुवर्षापासून सुरू आहे आणि आपुलकीने एकाही महिलेला निमंत्रण द्यायची गरज पडत नाही, आपल्या भावाला राखी बांधायची आहे म्हणून स्वतः महिला इथे उपस्थित राहतात, मला आशीर्वाद देतात, रक्षाबंधन करतात, ओवाळणी करतात। आणि मला असं वाटते की प्रत्येक महिलेचा आदर, सन्मान आणि तिची सुरक्षा हे प्रत्येक युवकांनी, प्रत्येक माणसांनी केली पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातलं, देशातलं जर महिलांची सुरक्षा जर व्यवस्थित ठेवायची आहे तर पुरुषांना पुढे यावं लागेल, युवकांना पुढे यावं लागेल आणि या बहिणीच्या घट्ट नात्याला एक चांगल्या प्रकारचं संरक्षण द्यावं लागेल। हा मी सगळ्यांना या रक्षाबंधनच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। आणि आज सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी, ज्या बहिणींना महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ ज्यांनी या महिलांना एक चांगला मदतीचा हात या महिलांना लाडकी बहीण म्हणून जो दिलेला आहे, तो मान जो आहे अजून मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे आणि लाडक्या बहिणीचे पैसे दुप्पट केले पाहिजे। हे मी सरकारला विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की लाडक्या बहिणींचा जो मानधन आहे ते दुप्पट कसं होईल, त्या लाडक्या बहिणींना ताकद कशी दिल्या जाईल आणि त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाल्यानंतर ती आपल्या मुलांना शिकवते, परिवाराला चालवते, म्हणून महिला ही घरची करता राहते। आणि त्या बहिणीला जर दुप्पट पगार जर झाला लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तर मुख्यमंत्र्यांना पुन्हा पूर्ण ताकदीनं आमच्या राज्याच्या महिला आशीर्वाद देतील, देवाभाऊला आशीर्वाद देतील आणि ताकदीनं त्यांचा साथ देतील। अशा पद्धतीनं मी महिलांच्या वतीनं एक भाऊ म्हणून त्यांचा लाडक्या बहिणीचा पगार दुप्पट झाला पाहिजे अशी सरकारला विनंती करतो। अनेकदा आता ईव्हीएमचा मुद्दा शरद पवारांनी मोठा दावा केला की 160 जागांवर मतांची फेरफार करण्यासाठी 2 व्यक्ती माझ्यासोबत जवळ आले होते। त्यांनी सांगितलं की 160 जागांवर मतांची फेरफार करू शकतो असा दावा शरद पवारांनी केलेला आहे। असं आहे, पवार साहेब खूप सिनियर नेता आहे, अनेक त्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहे। मला असं वाटते की हताश झालेले राहुल गांधी जे निराश आहे, हताश आहे, उठछूट सरकारवर आरोप करत राहतात। मला आज मिशन सिंधूरवरही त्यांनी खूप आरोप केले। मोठ्या प्रमाणात कुठल्याही विषय नसताना कुठल्याही विषयाचं बौल बनवणे ही राहुल गांधीची आता हताशतेची एक पद्धत झालेली आहे। आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे स्वतः विद्वान आहे, सक्षम आहे, बुद्धिजीवी आहे, त्यांनी तरी असं वक्तव्य करू नये। लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान करणे, हताश झाल्यामुळं, निराश झाल्यामुळं हे योग्य नाही आहे। वारंवार भाजपला जो कौल मिळत आहे तो मोदीजींचं कार्य, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं कार्य याला बघून महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता ही भाजपला साथ देत आहे। आणि तेच जर 60 वर्षात काँग्रेसने केलं असतं तर कदाचित काँग्रेससुद्धा राहिली असती, पण काँग्रेसने फक्त राजकारण केलं, आश्वासन दिले आणि खऱ्या अर्थानं जे बोललं ते करण्याची पद्धत देशाचे पंतप्रधान मोदीजींमध्ये धमक आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊमध्ये धमक आहे। आणि त्या धमकीमुळं मला असं वाटते निराश होऊन पवारसाहेबांनी कुठलंही असं वक्तव्य करू नये। मी परत सांगतो, पवारसाहेब येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये मोदीजींना साथ देतील, केंद्रामध्ये ते सामील होतील आणि मोठ्या प्रमाणात या मोदीजींच्या नेतृत्वाला ते मान्य करतील। शेवटचा प्रश्न, मागील काही दिवसांपासून महायुतीत मतभेद असल्याचं बोललं जातं। एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाऊन मोदींना भेटून आले। दुसरीकडे शरद पवारांनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदेंना आम्ही ओळखतो, त्यांचा पुढचा रस्ता कसा असेल ते तुम्हाला लवकरच कळेल। असं आहे की आता सुप्रियाताई 2 दिवसाआधीच मोदीजींना भेटल्या। अनेक लोक पार्लमेंट सुरू असताना मोदीजींची भेट घेतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, राज्याच्या आणि विविध प्रश्नावर चर्चा करतात। एकनाथजी शिंदे यांनी अमित शहाजींची भेट घेतली, मोदीजींची भेट घेतली आणि मला असं वाटतं की राज्यामध्ये 3 नेत्यांची सरकार आहे, 3 पक्षाची सरकार आहे, त्याच्यामध्ये आमचं युवा स्वाभिमान पार्टीसुद्धा त्या सरकारमध्ये सामील आहे। तर अनेकांना केंद्रीय लेवलवर अनेक नेत्यांची भेटा घ्यावं लागते। येणाऱ्या काळामध्ये मी सुद्धा अमित शहाजींची भेट घेईल,
मोदीजींची भेट घेईल. तर असं नाही की नाराजी आहे म्हणून. राज्याच्या काही विषयावर, केंद्राच्या काही विषयावर चर्चा करण्यासाठी महायुतीमधल्या प्रत्येक पक्षाला जावं लागते, नेत्यांना जावं लागते. म्हणून मला असं वाटते कुठेही एकनाथ शिंदेमध्ये नाराजी नाही आहे. एकनाथ शिंदेसोबत पूर्ण ताकदीनं देशाचे पंतप्रधान मोदीजी आहे, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आहे. म्हणून कुठं मतभेद नाही आहे. हे मतभेद पसरवण्याचं काम विरोधक करत आहे, ते दिशाभूल करत आहे, ते योग्य नाही. आता 3 दिवसाआधी ईसा नावाचा मुस्लिम तरुण, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा नेहमी प्रत्येक जण सन्मान करते, त्या ईसानी मुस्लिम समाजाचं नाव बदनाम केलेलं आहे. ज्या पद्धतीनं सर से तन जुदाई अशा प्रकारचा नवनीत राणाला धमकी दिली, मारून टाकायची धमकी दिली आणि अशा प्रकारची धमकी देऊन त्यांना गलिच्छ भाषेमध्ये जी बोलले आणि त्याच्यासोबत कमीत कमी 8 ते 10 जण हे मुस्लिम तरुण खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आरोपी आहे. मला असं वाटते की आज मुस्लिम तरुणांना असो की मुस्लिम व्यक्तींना माझं सांगणं आहे की यांना जर तुम्ही कंट्रोल केलं नाही, त्यांना भर चौकामध्ये कायदा सुव्यवस्था बाजूला राहील हे झोडण्याचं कामसुद्धा युवासेना पार्टी करेल. म्हणून आज कायद्याची भाषा आम्ही बोलत आहे. उद्या जर अशा प्रकारचं महाराष्ट्रातली कुठलीही महिला असो, तिला जर गलिच्छ भाषेमध्ये आणि तिच्या तनपासून सर जुदा करण्याचं जर इशारा देत असेल तर त्यांना घरात घुसून मारण्याची धमक हे आमच्यामध्ये आहे. म्हणून आज पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाचं सुद्धा अभिनंदन करील की त्याला MP मधून पकडून आणलेलं आहे आणि 4 जणांना वापस अरेस्ट केलेलं आहे. अमरावती पोलिसांनी, क्राईम ब्रँचनी चांगली कामगिरी बजावली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करील. आणि 8 लोक याच्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये सामील होते. नवनीत राणाला खतम करण्यासाठी याचा कट रचला होता. यांच्या मिटिंगा झाल्या आणि याच्या संदर्भात त्यांची चर्चा झाली अनेक स्तरावर की नवनीत राणावर हमला करायचा आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणाची हत्या करायची आहे. अशा प्रकारचा कट ज्या मुस्लिम बांधवांनी रचलेला आहे त्यांना पोलिसांनी दबोचलेला आहे, जेलमध्ये टाकलेला आहे, त्यांना लॉकअपमध्ये टाकलेलं आहे. याच्यानंतर जर अशा प्रकारची हरकत केली तर पोलीस बाजूला राहील. युवा स्वाभिमान पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घरात घुसून मारेल, अशा प्रकारचा इशारा माझा आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.